पुणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक समस्यांपैकी एक असलेला हडपसर सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता कायमचा सोडवण्याच्या दिशेने मोठी पावलं उचलण्यात आली आहे। भैरोबा नाला ते हडपसर आणि पुढे यवतपर्यंत तब्बल 36.5 किलोमीटर लांबीचा उन्नत उड्डाण मार्ग म्हणजेच एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे आणि त्यामुळे पुण्याच्या पूर्व भागातील वाहतूक व्यवस्था बदलून टाकणारा हा प्रकल्प केवळ रस्ते विकासापुरता आता मर्यादित नसून भविष्यातील मेट्रो विस्ताराची सुद्धा पायाभरणी करणारा ठरणार आहे। त्यामुळे नेमका कसा आहे हा प्रकल्प, त्याची वैशिष्ट्य काय, लोकांना यामुळे नेमका कसा फायदा होणार, या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये पुढील काही वर्षात सर्वात मोठा बदल घडवून आणणाऱ्या या प्रकल्पाला अखेर मंजुरी मिळाली आहे। तो म्हणजे भैरोबा नाला ते हडपसर आणि पुढे यवत असा तब्बल 36.5 किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। विशेष म्हणजे या संपूर्ण कॉरिडॉर मध्ये भविष्यातील मेट्रोचा देखील विचार करण्यात आलाय। त्यामुळे हा प्रकल्प पुण्याच्या वाहतुकीचा आराखडा बदलणारा ठरू शकतोय। दरम्यान आतापर्यंत हडपसर ते यवत असा एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रस्तावित होता, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आलाय। वाहतूक कोंडीची खरी सुरुवात हडपसर पासून नाही तर भैरोबा नाल्यापासून होते, हे लक्षात घेऊनच या प्रकल्पाचा प्रारंभ बिंदूच आता पुढे आणण्यात आलाय आणि त्यामुळे आता संपूर्ण कॉरिडॉरची लांबी जी आहे ती सुमारे 36.5 किलोमीटर पर्यंत पोहोचलेली आहे। आता याबद्दल अधिक बोलायचं म्हणजे हा प्रकल्प जो आहे किंवा हा उड्डाण पूल जो आहे तो एखाद्या चौकातील 1-2 किलोमीटरचा फ्लायओव्हर नाही, तर हा जवळपास 36.5 किलोमीटरचा सलग एलिव्हेटेड कॉरिडॉर असणार आहे। म्हणजे वाहनं एकदा उड्डाण पुलावर चढली की अनेक ठिकाणची वाहतूक आणि सिग्नल टाळत थेट यवतच्या दिशेने पोहोचू शकणार आहेत। सोबतच हा प्रकल्प तयार झाल्यानंतर 2 स्तरांवर वाहतूक होईल। एक म्हणजे वरून लांब पल्ल्याची आणि वेगवान वाहतूक, तर खाली स्थानिक वाहतूक, सर्व्हिस रोड आणि शहरातील वाहनांची ये-जा देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय होऊ शकणार आहे। यामुळे स्थानिक आणि बाहेरील वाहतूक सुद्धा वेगळी राहील आणि हेच या प्रकल्पाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मानलं जातंय। शिवाय आपण जाणतो की आज पुण्यामध्ये अनेक फ्लायओव्हर्स आहेत, पण ते एखादा चौक किंवा एखादा जंक्शन पार करण्यापुरते मर्यादित आहेत। मात्र हा जो प्रकल्प आहे किंवा हा उड्डाण पूल जो आहे तो भैरोबा नाला ते यवत असा जवळपास अखंड एलिव्हेटेड मार्ग आहे। त्यामुळे याला मेगा एलिव्हेटेड कॉरिडॉर असं म्हटलं तरी योग्य ठरणार आहे। दरम्यान या प्रकल्पाचे देखील 2 स्वतंत्र भाग असणार आहेत। यातील पहिला भाग म्हणजे भैरोबा नाला ते हडपसर। हा सुमारे 5 किलोमीटरच्या या लांबीच्या टप्प्यामध्ये मेट्रो आणि रस्ते वाहतूक यांचा एकत्रित विचार करून डबल डेकर उड्डाण पूल उभारला जाणार आहे आणि यासाठी सुमारे 500 कोटी रुपयांचा खर्च देखील अपेक्षित असल्याचं सांगितलं जात आहे। यानंतर दुसरा आणि सर्वात मोठा भाग म्हणजे हडपसर ते यवत। हा तब्बल 31.5 किलोमीटर लांबीचा 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ उभारणार असून त्यासाठी 5,262 कोटी रुपयांचा खर्च देखील अपेक्षित आहे। म्हणजेच दोन्ही टप्पे मिळून हा सुमारे प्रकल्प जो आहे तो एकूणच 5,750 कोटी रुपयांपर्यंत पोहोचतो आणि असं देखील आता याची माहिती समोर आली आहे। यासोबतच या संपूर्ण प्रकल्पामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे मगरपट्टा येथील उड्डाण पूल आता पाडला जाणार आहे। यामागचं कारण म्हणजे पुणे मेट्रो म्हणजे स्वारगेट ते हडपसर मेट्रो मार्गिकेला सध्याचा फ्लायओव्हर हा अडथळा ठरत असल्यामुळे तो हटवून त्याच ठिकाणी डबल डेकर रचना, ज्यामध्ये खालच्या स्तरावर वाहनांसाठी उड्डाण पूल आणि त्याच्या वरच्या स्तरावर मेट्रो धावेल। त्यामुळे पुण्यातील हा आणखी एक मल्टी लेव्हल ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर देखील ठरणार आहे। मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने पर्यायी वाहतूक व्यवस्था तयार केली जाणार आहे, कारण मगरपट्टा परिसरातील पूल पाडल्यानंतर काही काळ वाहतुकीवर मोठा ताण येण्याची दाट शक्यता आहे आणि प्रत्यक्ष कामाला जानेवारी 2027 मध्ये सुरुवात करण्याचं देखील नियोजन आहे आणि त्यानंतर याला 4 ते 5 वर्ष लागतील असं देखील बोललं गेलंय। दरम्यान या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा अर्थातच सोलापूर महामार्गावरील वाहतुकीला होणार आहे, कारण इथे दररोज हजारो खासगी वाहनं, मालवाहतूक, त्याचबरोबर ट्रक, औद्योगिक वाहनं आणि एसटी बस या मार्गावर मोठ्या संख्येने प्रवास करतात। त्यामुळे हडपसर, लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि यवत परिसरातील वाहतूक कोंडी कमी झाल्यास पुण्याच्या पूर्व भागातील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्याची देखील अपेक्षा व्यक्त केली जाते। याहून महत्त्वाची बाब म्हणजे या कॉरिडॉरमध्ये भविष्यातील मेट्रो विस्तारासाठी संरचनात्मक तरतूद देखील करण्यात आली आहे।
म्हणजेच आज रस्ता उभारला जात असला तरी सुद्धा उद्या त्याच मार्गावर मेट्रो धावू शकते। त्यामुळे हा प्रकल्प केवळ आजची समस्या सोडवणारा नाही तर पुढील अनेक दशकांचा विचार करूनच तयार करण्यात येणारा हा प्रकल्प आहे। आणि एकूणच पुण्याच्या पायाभूत सुविधांचा जर विचार केला तर गेल्या काही वर्षांमध्ये शहरामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना सुद्धा वेग आलाय। पुणे मेट्रो, पुणे रिंग रोड, त्याचबरोबर पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प असो किंवा हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट असो किंवा नदी सुधार प्रकल्प असो, अशा अनेक योजनांमुळे पुण्याची वाहतूक व्यवस्था आता टप्प्याटप्प्याने का होईना पण बदलण्याच्या मार्गावर आहे। मात्र या सर्व प्रकल्पांमध्ये भैरोबा नाला, हडपसर ते यवत हा तब्बल 36.5 किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर वेगळा ठरतोय, कारण हा प्रकल्प शहराच्या पूर्व भागातील सर्वाधिक वर्दळीच्या सोलापूर महामार्गाला थेट दिलासा देण्याच्या उद्देशानेच आखण्यात आलाय। आणि आज पुण्याच्या वाढीचं केंद्र पूर्वेकडे सरकत असताना IT पार्क, औद्योगिक क्षेत्र, लॉजिस्टिक हब आणि नव्या निवासी वसाहतींना जोडणारा हा मार्ग भविष्यात पुण्याच्या आर्थिक आणि वाहतूक व्यवस्थेचा देखील महत्त्वाचा कणा ठरू शकतोय। त्यामुळे हा उड्डाणपूल पूर्व पुण्याच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि शहराच्या दीर्घकालीन वाहतूक नियोजनातील अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातोय।